सूरज निकम आणि त्याच्या साथीला चिन्मय पालांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोडवीचा खेळाडू आहे तर चिन्मय पालांडे याला आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अजिंक्य पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य एक उंच पुरा असा गोलंदाज तथा एक विस्फोटक खेळाडू आपल्या बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटनेजाच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जातो. हाफ फ्रॅकर बॉल पहिला चेंडू जिथे क्षेत्ररक्षक नारायण दराडे वेगाने आल्यात. पहिल्या बॉलवरती अपील पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद. कौतुक करेन मी नारायण दराडे यांचं. प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं दाखवलं. कारण आपण पाहिलं ना की एक धाव जिथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये हलगर्जीपणा दाखवत असताना सूरज बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतलाय. पहिली धाव घेत असताना त्याने जोखीम बरी ही रन घेतली होती. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. काय सुरुवात झाली आहे मॅचची. आधी या संघाकडे पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं योगेश सरकार किनेश्वर या टीमकडे तीन चांगले खेळाडू तर अगदी एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज अजिंक्य पवारला आपण पाहिलं. अगदी त्याच वेळेला यस्टनच्या पाठीमागे योगेश शिलार यांना पाहायला मिळाले. नारायण दराडे यांनी फेकी केली. एकाच फ्रेम मध्ये तीन खेळाडू आणि तेही चांगल्या दर्जाचे. उजव्या एसीच्या बाहेर वेगवान चेंडू जिथे मात्र तेज तर्रार यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा चांगल्या टाकल्यानंतर ज्या पद्धतीने लय मिळाली ना तदनंतर आपण मी ओमकार गाडगे यांचं लक्ष वेधन की त्वरित आपण संपर्क साधा राजा गाडगे यांच्याशी. हा बॉल देखील वेगवान पाहायला मिळाला. लय सापडली ना या गोलंदाजाला की फलंदाजांची कदापि भय वाटत नाही. अशा धाटणीशी गोलंदाजी करण्यामध्ये महारत असणारा अजिंक्य पवारला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. आघाडीला येऊन बॅटिंग करणं तथा अगदी पहिलं षटक पॉवरप्लेच्या हाताळण्यामध्ये ज्या खेळाडूला नेहमीच अग्रस्थानी आपण पाहिलंय तो गोलंदाजी करतोय. उजव्या एसीच्या बाहेर डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवण्याचा प्रयत्न केला परंतु बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मुकुंदला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतो. तिन्ही बॉल अगदी दुंडो रे साजना. पुन्हा एकदा त्याच लयवरती इथे पंचाकडे अपील करण्यात आली आहे. वारंवार चूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांचे मनसुबे इथे उधळून लागलेत. फ्रंट फूट बॅक फूट कट करण्याचा प्रयत्न केला. पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु पदरी पडले ते केवळ अपयश. धावा आलेल्या नाही आहेत. लगातारचे 4 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. हा चेंडू इथे जर काही यदा कदाचित निर्धाव स्वरूपाचा आला तर अर्धशतक जिथे निर्धाव शतक पहिलं पाहायला मिळते की काय. इथे हा फ्रॅकर बॉल यष्टीरक्षकाचा वेध. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतली हाताळली आहे अजिंक्य पवार याच्या माध्यमातून. सुस्वागतम. कोतवाल गावचे ज्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना सुयोगजी दरेकर साहेब आपलेही हार्दिक असं स्वागत. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला स्ट्राईक रेंजवरती आघाडीला आलेला फलंदाज अर्थात
आपण चिन्मयला पाहतोय स्ट्राईक रेंज वरती पहिला बॉल फेस करेल गोलंदाजी मार्क वरती योगेश शिलार बाहुबली गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय वेगवान लोअर फुल टोल वसूल केलाय चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर पहिला बॉल फेस करत असताना षटकार चिन्मय पालांडेच्या बॅटमधून एक ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला लोअर फुलटोस बॉल आणि त्यावरती षटकार वाट पाहिली आणि वाट लावली आहे पहिल्या षटकामध्ये तो केवळ वाट पाहत राहिला परंतु यावेळेला बादची आतली कडा यष्टिरक्षकाचा वेध फलंदाजाला शिकवला धडा पसंतीस उतरली आहे हवी हवीशी असणारं आयोजन आणि नीटनीटकीशी अशी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण नेहमीच पाहिलं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित असणारी स्पर्धा माझा तालुका माझा अभिमान बिग बॅश लीग 2024 स्ट्राईक रेंज वरती आदित्य पुढचा बॉल योगेशचा हा चेंडू आल्या बॅटची लिडिंग एज घेतली आहे ऑन साइडला फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर मितील धावाच्या हा येतोय चौकार जाणीव त्याने करून दिली आहे कारण या 3 बॉलवरती रन्स आल्यात यावेळेला पहा अगदी स्ट्रेट अँड फुल यू मिस आय विल डेफिनेटली हिट हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय योगेश शेलारने खेळाडू क्रमांक 3 बाद जिथे फुलरलेनचा बॉलला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थेट यस्टॅनचा भेद चिडून घेतला खेळाडू बाद झाला हल्लीचे खेळाडूंना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक वरती जास्तीचा भर देत असताना पाहायला मिळाले वेगवान चेंडू थेट यस्टॅनवरती विकेट मिळवली या षटकामध्ये दुसरी धावा खर्च केल्यात त्या 10 पुढचा बॉल योगेश यावेळेला देखील खोलात टाकला यष्टिरक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकअप देईल एक धाव निश्चित इथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला यशस्वीरित्या 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बधारेल धावून पोहोचते ती तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत खेळाडू बाद झाले ते एकंदरीत 3
3 खेळाडू बाद, 12 धावा धापलकावरती. रन्स आलेल्या नाही आहेत, विकेट गमावल्यात, परंतु त्याच वेळेला या षटकामध्ये धावा तर चांगल्या आल्या होत्या. ज्या इकॉनॉमिक्सने आपल्याला रन्स गोळा करायच्या त्या इथे येत असताना पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक आलं होतं. उजव्या सीवरती ठेवला, खाली राहिला. सरप्राईज पॅकेज फलंदाजासाठी, सरप्राईज राहिला यष्टीरक्षकासाठी. चेंडूने ओलांडली अशी मारेशा, लॉंग स्टॉपची मारेशेच्या बाहेर बाईटच्या स्वरूपामधून आला हा चौकार. मध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. अर्थात स्वप्नीलजी चोरगे साहेब जिथे उपाध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आणि तथा सिद्धेजी सेठ यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. त्या स्पर्धेलाही आपण तितकंच एन्जॉय करू शकता, कारण प्रथमच लीग स्टेजमध्ये पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्वप्नील चोरगे साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूयात. मैदानाच्या आतमध्ये वळू. तिसरे षटक अजिंक्य पवार, पहिलं षटक ज्याने निर्धाव टाकले या स्पर्धेतलं, त्याला गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतो आहोत. वेगवान गोलंदाजी करणं तथा फलंदाजांचे खंडागळ्या करणं यामध्ये महारथ हा खेळाडू. हा चेंडू इथे वेगवान स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक चिकी सिंगल इथे अर्जित केली आहे. बॅटर यावेळेला मुकुंदने अकाउंट ओपन केलंय स्वतःच. 5वा बॉल वरती, अगदी 6व्या चेंडूवरती त्याने एक सिंगल घेतली आहे. 6 बॉल फेस केलेत. 6व्या बॉल वरती सिंगल त्याच्या बॅटमधून आले. स्ट्राईक रेट वरती यावेळेला मंगेशला आपण पाहतोय उजव्या एसीच्या बाहेर. दिशाहीन चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. सचिनजी सावंत सरांनी 8 वाजून 16 मिनिटांनी एक्सरसाइज केली, कारण व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलाय. त्यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा त्या सध्या परिस्थितीमध्ये 18 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट मॅच या काही क्षणामध्ये आपण टॉस करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येईल. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर द्यावा लागला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. डी मोरे 11 विपक्ष विराट 11 या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला राजा घाडगे आणि त्याच्या अगेन्स्ट असेल तो बंटी मोरे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. डी मोरे 11 आणि विराट 11. टॉस करण्यात येईल. काही क्षणामध्ये पूर्वार्धाचा खेळ संपेल. टॉस आपण करूयात. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस बनवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनगट वळवली जरूर, परंतु बॅटवरती बॉल आला नाही. लेग बायच्या स्वरूपामधून ही रन्स आली आहे. संघाची धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावरती आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रन्स तितक्याशा मापक म्हणता येऊ शकतील, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ताळमेळ चांगल्या रीतीने दाखवला आणि एक चिकी सिंगल वेगाने कंप्लीट केली. जोखीम घेतली आहे. आपण नेहमी म्हणतो ना, रिक्स घेतल्यानंतर तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तोच मोठा होतो. बाईटच्या स्वरूपामधून ही रन्स येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 20. वेगवान चेंडू पुढे सरसावला होता. बॅटर ओळखलं मनसुबे अगदी फलंदाजाचे आणि अगदी त्याच वेळेला आपला प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला अजिंक्य पवारने ज्या वेळेला या रीतीची गोलंदाजी केली आहे ना, संघाच्या जबाबदारी ओळखून किंवा जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना त्याने गोलंदाजी चांगल्या दाटणीची करत असताना त्याला पाहायला मिळालं तोच अजिंक्य. वेगवान पुन्हा एकदा नाकाजवळ फुंकर मारत असताना यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. लगातारचे चेंडू 2 आले निर्धाव स्वरूपाचे. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाही. दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या, त्या एकंदरीत पाहायला मिळाल्या 16. तर तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या त्या
3 संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा या षटकामध्ये आल्यात. संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 20. या धावसंख्येवरती एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. RM साऊंडच्या माध्यमातून एक मधुर संगीत ऐकूया. वेगवान गोलंदाजांचा भडीमार इथे पाहायला मिळाला. योगेश शिलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेटने बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील इथे 4. पुन्हा एकदा चेंडू ओलांडतोय सीमारेषा, येतोय हा चौकार. हा चेंडू दिशाहीन, जिथे वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सद्य परिस्थितीमध्ये गणेशजी 22 सरांना आपण पाहतो आहोत, परंतु आज या दुसऱ्या रजनीमध्ये त्यांचं देखील चांगलं कामकाज. पिंक जर्सी मध्ये 2 अंपायरला आपण पाहतोय. 2 अंपायर येलो जर्सी मध्ये पाहायला मिळतात. वेगवान पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आता मात्र लय सापडली आहे. लयबद्धता नेहमीच चांगल्या रीतीची योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते जरूर, आणि आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना देखील चांगल्या डायटेनिटीचा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपल्या गावासाठीचं क्रिकेट असेल, तालुक्यासाठीचं क्रिकेट असेल, नेहमीच त्यांनी गाजवला. हा चेंडू पुढे आला, पुढे सरसावला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब. धाव मिळतील त्या 4. नारायण दराडे यांच्या पायाच्या अगदी मधोमध बनला इंडिया गेट. धावा आल्या त्या 4. हा आला चौकार. केलेला हा स्ट्रोक, जिथे खराब रीतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजाला नेहमीच क्षेत्ररक्षकाची साथ हवी हवीशी वाटते, परंतु इथे या चुका घडत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रन्स आल्या त्या 4. मुकुंद सुरुवातीला लडखळत खेळणारा हा खेळाडू आता मात्र त्याला सूर गवसलाय. चांगल्या धाटणीची बॅटिंग तो करतोय. बॅटवरती बॉल त्याने घेतलेत. यावेळेचा थेट यस्त्यांचा वेध फर्निचर केला दिसतोय. खेळाडू होईल बाद. बँग ऑन टार्गेट. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावर. योगेशच्या षटकामध्ये आपण एक चर्चा सातत्यपूर्ण करतो आहोत की त्याच्या षटकामध्ये रन्स आल्यात जरूर, परंतु विकेट ही त्यानेच मिळवल्यात. पहिला खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं तर 4 खेळाडू बाद करण्यामध्ये योगेश शिलारला तितकंसं यश प्राप्त झालेलं पाहायला मिळालं. नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. मुकुंद बाद झाल्यानंतर पुढचा बॉल योगेश. यावेळेचा चेंडू संयमाने
सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं. रिस्पेक्ट दिली या बॉलला. हॅशटॅग रिस्पेक्ट इथे पाहायला मिळाली. धाव मिळते ती एक. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. अकाउंट ओपन केले समीरने पहिल्या बॉलवरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. या स्पर्धेमध्ये धावाही बनल्यात, विकेटही मिळाल्यात. अनेक गोष्टी या स्पर्धेमध्ये तितक्याशा होत असताना पाहायला मिळाल्या. आपण रजनी क्रिकेटचा थरार अनुभवतो आहोत. पोलादपूरकरांना रजनी क्रिकेटची एक मोठी खमंग अशी मेजबानी जी मात्र पाहायला मिळते. उजव्यासीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 5 घेतली आहे. योगेश शेलारने 5 विकेट मिळवल्यात या स्पर्धेमध्ये आणि तथा या दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेटची कमाई केली आहे या गोलंदाजाने. खेळाडू क्रमांक बाद होतोय तो 6वा. तीस धावा धावफलकावरती आहेत. योगेश शेलारची 5 नव्हे तर 4 विकेटची कमाई त्याने केली आहे. 5 खेळाडू बाद झालेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र दाखल होतोय तर गोलंदाजी मार्कवरती साहिल याला पाचारण करण्यात येत आहे. साहिल जडानेला आपण पाहतोय. 3 फ्रंटलाईन गोलंदाज हे फुल पॅकेज पाहायला मिळाले. कारण गोलंदाजीतील साहिल जडाने असेल, अजिंक्य पवार असेल, योगेश शेलार असेल, हे जे गोलंदाज आहेत ना ते प्रत्येकी 2-2 षटकांचे गोलंदाज आहेत. परंतु साहिलला आपण पाहतोय जिथे आमंत्रित केलाय लोअर फुलटॉस बॉल. हा घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळाला. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. साहिल जडानेच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक. समीरच्या बॅटमधून यावेळेला संधी निर्माण केली आहे. नारायण दराडे चेंडूच्या खाली सफलता इथे प्राप्त केली. पुढच्याच बॉलवरती साहिल जडानेने. खेळाडू क्रमांक होईल इथे 6वा बाद. जास्तीचा वेळ व्यतीत करावा लागेल. खेळपट्टीवरती रन्स बनवावे लागतील. कारण 6 षटकांच्या मॅच मध्ये एखादा बॅटर तुमच्याकडे असा असायला हवा जो तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा राहील, रन्स बनवेल, संघासाठी जास्तीचा रन्स गोळा करू शकेल आणि त्याच्याकडे तितकीशी टेम्परामेंट, क्षमता ही चांगली असायला हवी. परंतु तितकासा कोणताही खेळाडू जास्तीचा वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला नाहीये. साहिल जडाने वेगवान चेंडू इथे टाकण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. इथे फिंगर रोल केली. पहा ना या गोलंदाजाकडे कुतूहलाचा विषय. त्याच्या गोलंदाजीचा हा राहतो ना की त्याचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे. काही चेंडू वेगाने टाकले, काही चेंडू कमी गतीने टाकले. पहिला चेंडू लोअर फुलटो जात आला, त्याच्यावरती षटकार आला. पुढच्याच बॉलवरती विकेट त्याने मिळवली. चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे चांगली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान उजव्यासीच्या बाहेर.
पहा कोणताही रूम दिलेला नाही आहे फलंदाजाला. शरीरापासून जास्तीचे चेंडू किती वेगळे आणि दूर ठेवता येतील ना, याच्याकडे जास्तीचा प्रयत्न साहिल जडानेचा पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये तो सक्षम आणि तितकासा यशस्वी राहिलेला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय त्याने केलंय. पुन्हा एकदा बॉल कमी गतीने, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला. रन्स इथे इथे जोखीम घेतली होती, जोखीम पत्करली होती आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. हिट हे नेहमीच घातक राहतात आणि डायरेक्ट हिट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण नारायण दराडे, एक चेंडू केवळ त्यांच्या माध्यमातून मिसफील्ड झाली होती, चौकार आला होता, परंतु तदनंतर एक चांगलं कामकाज जे मात्र पाहायला मिळालं, कारण त्यांनी चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण करत असताना दुसरा खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलाय. एक चांगला कॅच देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल, शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. अतुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि निर्णायक षटक या पूर्वार्धातील. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला. पहा वेग किती आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी अतुल देखील जाणला जातो. चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने इथे केली आहे. या पण पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अतुल यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आधुनिक जमान्यामध्ये ना जास्तीचे खेळाडू जे आहेत ना, ते आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देतात. कल तिकडे जास्तीचा पाहायला मिळाला. संस्कारांचे फटके हल्लीच्या क्रिकेटमध्ये दूर राहिलेत. पुढचा बॉल गोलंदाज अतुलचा हा चेंडू बॅकफुटला येत असताना ऑन साईडला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी चांगली झाली. एक धाव इथे मिळेल केवळ. या पण आमंत्रित करूयात सुशील पाटील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया संपर्क साधा. जेटीसी लाईव्ह सुशील पाटील आणि डायगर, एक मोठी ख्याती ज्यांच्या नावाची राहिली आणि अगदी त्याच वेळेला लाईव्हच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहिला तर जिथे अवांतर स्वरूपाच्या माध्यमातून रन्स येत असताना संघाची धावसंख्या 38. 38 धावा फलकावरती. फटका चांगला केला, ऑन साइडला पुल केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. राधेच्या बॅटमधून निघणारा हा चौकार संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालून जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. 6 खेळाडू बाद 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला खोलामध्ये टाकला, लपेटला, ऑन साइडला आकाशाला गवसणी घालत असताना चेंडू सरळ रावल होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय सणसणीत षटकार.
परिस्थितीमध्ये रन्स आल्यात मराठा वॉरियर्स. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा धाव फलकावरती आहेत. 48 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला देखील वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद सर. चला डी मोरे आणि विराट 11 आपण टॉस करूया. आशिष दादा दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला डी मोरे आणि विराट 11. हॅलो. आशिष दादा दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला संघ आहे विराट 11 तर दुसऱ्या बाजूला संघ आहे डी मोरे. या राजा घाडगे आणि बंटी दोन्ही कर्णधार. आशिष दादा दरेकर यांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवर दरेकर परिवार आज इथे उपस्थित आहे. खरोखरच आशिष दादा दरेकर यांनी आपल्या खेळाडूंसाठी आणि पोलादपूर वासियांसाठी एक मेजवानी आणली आणि ते आम्ही थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचू. कारण जे फॉर्म आपण भरून घेतोय ते फॉर्म ह्यासाठी घेतोय की आपल्याला दादा बरोबर ना नोकरीसाठी ते फॉर्मची उपलब्धता होईल आणि प्रत्येकाचा आधार कार्ड कॉन्टॅक्ट नंबर आणि आपल्या एरियामध्ये जवळील कंपनीतील नामांकित कंपनीमध्ये आपल्याला जॉब भेटणार आहे. म्हणून प्रत्येक कर्णधाराला आपण जे फॉर्म दिले ते लवकरात लवकर भरून आमच्यापर्यंत पोहोचवा. या राजा घाडगे आणि बंटी मोरे या डी मोरे कर्णधार या लवकर. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत बिग बॅश पर्व तिसरे. या बंटी या. त्यानंतर सुयोगजी दरेकर यांचाही सन्मान तुकाराम दादा अहिरे करतील. घ्या अहिरे साहेब घ्या. सुयोग दादा दरेकर यांचाही इथे यथोचित मान सन्मान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. मंगेश दादा जाधव
खजिनदार आहेत ना कोंडी विभागाचे, कोंडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार. घ्या घ्या, यांचाही यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. तुकारामदादा आहिर यांच्या शुभ हस्ते. खरोखरच आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्यामुळे असोसिएशनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. ज्या मैदानामध्ये जिथे दोन संघ खेळत आहेत, योगेश सरकार वर्सेस मराठा वॉरियर्स. तर 55 टार्गेट मैदानावर सामना इथे जिंकण्यासाठी 55 टू विन फॉर टीम योगेश सरकार किनेश्वर. सलामीच्या फलंदाज ग्राउंडवर पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला योगेश स्वतः उभा आहे, स्वतः कॅप्टन. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य पवार आणि षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज झालाय पॉवर प्लेचं. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग झाला म्हणजे या चेंडूवर चांगला चेंडू हाताला होता. गुडल्यांचा खूप चांगला वापर. चेंडू पायाला जाऊन ब्रश होतोय. पंचांचा इशारा येतो तो लेग बाईसचा. लेग बाईची एकदा इथे अंकित केली जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण बघितला ऑलरेडी झालाय. डी मोरे 11 विरुद्ध विराट 11 या दोन संघांमध्ये. पुढील चेंडू गोलंदाज आपण मुक्त गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र. जबरदस्त टायमिंग, काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. आणि एक गडी बाद. आणि जेव्हा बॅटिंगला आलाय डॉमिनेट, म्हणजे गोलंदाजीमध्ये सुद्धा डॉमिनेट केलं, बॅटिंगमध्ये सुद्धा तेच करतोय. पहिल्या चेंडूवर काय फटका पॉवर प्लेचा. सुरेख इथे वापर केला आणि काय फटका एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि स्वतःचं खातं चौकाराने उघडलंय. धावसंख्या 5 धावा. धावफलकर 55 लक्ष आहे. पुढचा चेंडू वीरेंद्रचा. बघायचा चेंडू, स्ट्रॉंग अपील पंचांकडे, पण त्याचा इम्पॅक्ट आपण जर बघितलं तर फक्त गोलंदाजाने अपील केलं. विकेट किपरकडून कुठलाच रिप्लाय नाही आहे. आणि चेंडू जातो तो विकेट किपरच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोलंदाज तो वीरेंद्र. बघायचं अपील तर झालं, पण दोन पंच आता मात्र एकत्र येत आहेत. फिल्डर सर्व जागेवर जात आहेत. पंच काहीतरी डिस्कस करतायत, रिकन्सिलेशन करतायत. सचिन सावंत आणि त्याचबरोबर गणेश भाविस्कर एवन जोडी पंचांच्या भूमिकेतली. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आपण बघतोय हायवे एंडकडून. गोलंदाजी मार्कवर पावलेचं पहिलं षटक विजेंद्र घेऊन आला आहे. वीरेंद्र घेऊन आला आहे. वीरेंद्र मोरे. बॉटम हँड यॉर्क लाईनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू बघितलं की बॅटची एकदम टो एंडला. स्वतः मात्र अजिंक्य बघतो की बॅटला कुठल्या प्रकारची दुखापत झाली तर नाहीये ना, काय कुठला क्रॅक तर गेला नाहीये. एवढ्या वेगाने चेंडू आपण बघितलं खाली आला होता आणि अक्षरशः बॅट खाली ठेवण्याच्या पलीकडे काही उत्तरच नव्हतं. चांगलं कमबॅक म्हणायला लागेल वीरेंद्र मोरेचं. खूप चांगला चेंडू हातात चौकार मारल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय मागच्या दोन चेंडूमध्ये याच गोलंदाज वीरेंद्रने, पॉवर प्लेमध्ये खास करून. पुढचा चेंडू वीरेंद्रचा, समोर अजिंक्य. ओ अप्रतिम वेग, प्रचंड वेग. यालाच म्हणतात कमबॅक, प्रत्युत्तर. चौकार मारल्यानंतर पॉवर प्लेमध्ये काय करू शकतो हे वीरेंद्रने दाखवलंय अजिंक्य पवारला. ज्या अजिंक्य पवारने पहिल्या सत्रामध्ये समोरच्या संघाला बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्सला अक्षरशः नामोहरम केलं होतं आणि स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक त्याने हाताळलं होतं. विकेट मेडन ओव्हर बघायला मिळाली. त्या षटकात बघितलं की पहिल्या चेंडूवर विकेट त्यांनी काढली होती. नंतरचे 5च्या 5 चेंडू त्यांनी अक्षरशः बॅटला स्पर्श करू दिलेच नाही. त्याच्यासमोर चोख प्रत्युत्तर वीरेंद्रचं बघायला मिळतंय. गुड बॉलिंग अँड गुड कमबॅक. धावसंख्या 5. ऑन साइडला क्षेत्ररक्षक काय डीप मिड विकेटला झेल तिथे मात्र पकडलाय. अप्रतिम झेल, सुरेख झेल. आपण जर बघितलं हा स्ट्रोक पॅरलल होता, जास्त उंची नव्हती. जमीनला कदा फटका एक्झिक्यूट केला होता आणि बरोबर त्या ठिकाणी मिड विकेटला खेळाडू अजिबात चूक न करता एक सुरेख झेल सॉफ्ट डिस्मिसल फिनिश करतोय फलंदाज बाद.
एक्सलंट कमबॅक. ज्या फलंदाजाने चौकाराने खातं उघडलं होतं अक्षरशः डॉमिनेट करणारा फटका बघायला मिळाला होता, पण नंतरचे चेंडूंवर बघितलं आपण, इथे मात्र हुकूमत वीरेंद्रची बघायला मिळाली. त्याच वीरेंद्रने आपण बघितलं की चोख प्रत्युत्तर दिलं, विकेट काढली अजिंक्य पवारची आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर योगेश सरकार किनेश्वर या संघाला. धावसंख्या 5 असताना पहिलाच गडी बाद होतोय तो अजिंक्य पवारच्या स्वरूपामध्ये आणि त्याची जागा मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅट्समनच्या स्वरूपात घेतोय तो प्रदेश. ग्रुप डी मधला हा पहिला सामना तुम्ही अनुभवत आहात. घड्याळामध्ये आपण बघतो की जवळजवळ 9:15 झालेत, बराच लेट झाला आजच्या दिवसामध्ये. तर आपण बघितलं की 5:07 आपण सुरुवात केली आणि शेवटचा सामना जवळजवळ 6 वाजेपर्यंत सुरू होता सकाळी. पण आजचा दिवस आपण बघितलं की अपेक्षा होती की जरा लवकर, अर्धा तास लवकर सुरू होईल, कारण काल ओपनिंग डे होता. पण आज तर अजून जास्त लेट झाले, 5 मिनिटं अजून आज जास्त लेट झाले. 5:12ला चेंडू पडलाय मैदानावर. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम मराठा वॉरियर्स समोर स्वतः कॅप्टन संघनायक उभा आहे तो योगेश शेलार आणि बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये सज्ज होते तो सूरज. पॉवर प्ले सुरू आहे. ओ व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप लांब, खूप दूरवर, उत्तुंग षटकार. फलंदाज संघनायक म्हणजेच योगेश शेलारला. पण काय फटका होता, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा. जशी गोलंदाजी केली, जसा आपण स्पेल बघितला, 2 षटकं आपण बघितली, ती अजिंक्य पवारची, 1 निर्धाव 4 धावा 1 विकेट. पण त्याच्यामध्ये आपण इम्प्रेसिव्ह स्पेल बघितला. धावा खर्च केला योगेश शेलारने, काय हरकत नाहीये. 2 षटकात 1 निर्धाव धावा खर्च केल्या, त्या 26 आणि 4 विकेट. आणि आता मात्र बॅटमधनं उत्तर देतोय कॅप्टन स्वतः. दिस इज द कॅप्टन शॉट. धावसंख्या 6ने वेगाने पुढे सरकेल धावफलकावर. बघतो धावसंख्या एकूण अंकित झाली आहे दुहेरी अंकामध्ये, 11 धावा धावफलकावर. लक्ष 55चं गाठायचं, अजूनही 44 धावा करायच्या आहेत. मॅचला थोडीशी गती द्या, थोडासा स्पीड द्या. पुढचा चेंडू. ओ हा फटका, अजून एक क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे बॅटचा फ्लो आहे, बॅट जशी ज्याप्रमाणे तो फिरवतोय, असं कधी कधी वाटतं की योगेश हातामध्ये कधी बॅट नसते तर गदा असते. एवढ्या वेगाने ती गदा फिरवतो. प्रचंड ताकद आहे योगेशकडे, म्हणून त्याला पोलादपूरचा बाहुबली म्हटलं जातं. शॉर्ट पिच चेंडू, रिव्हर्सचा अटेम्प्ट, टायमिंग करू शकला नाहीये चेंडूवर. षटकार मारल्यानंतर इथे सुद्धा आपण बघतो की गोलंदाज कमबॅक करतोय. इव्हन आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये जेव्हा आपण गोलंदाजी बघितली ती गोलंदाज वीरेंद्र मोरे, एक चौकार मारल्यानंतर समोरच्या बॅट्समनला अक्षरशः अजिंक्य पवारला डॉमिनेट केलं होतं. आणि त्याचंच आपण बघतो की पुन्हा एकदा ते चित्र बघायला मिळत आहे. ओ उंच लांबच लांब, स्टँड अँड डिलिव्हर, वॉड एक्झिक्युशन, मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय, षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय कॅप्टन. 2 षटकार ठोकलेत या षटकामध्ये गोलंदाज सूरजच्या विरोधात. धावसंख्या बोलली ती 17 वर 17 ऑन द बोर्ड इन द सेकंड ओव्हर पॉवर प्ले. ऑनसाइडला क्रॉस बॅटेड शॉट स्क्वेअरमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डी मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडासा फंबल, पण 1 धाव कंप्लीट. इव्हन योगेश आपण बघितलं तर तयारच नव्हता, कारण 1 धाव त्याने कॅज्युअली कंप्लीट केली होती स्ट्रायकिंग एंडला. जसं मिसफील्ड झाली समीरकडून, दुसरा प्रयत्न त्याने केला, पण त्यावर आपण बघितलं की समीरने चांगला कंट्रोल मिळवला होता सेकंड अटेम्प्टमध्ये. त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते योगेशला. धावसंख्या बोलली ती 18 वर. 55 धावांचं लक्ष 6 षटकांच्या सामन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. रिक्वायर रन रेट आहे तो 9.16 आणि सध्या आपण बघतोय धावसंख्या 18. स्ट्राईक केलेला फलंदाज आहे प्रदेश, ज्याला मात्र स्वतःचं अजून खातं उघडायचं आहे. हो चांगला चेंडू, गुड बॉलिंग.
लेंथ गोलंदाजी ऑप्शनच्या थोडासा बाहेर किंचित आपण बघतो की इन्व्हाइट केला आहे चेंडूवर आणि पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू इथे समाप्त होते. डॉट बॉल. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. सध्या 9चीच गती आपण बघत आहोत. जी मगाशी गतीचा मी उल्लेख केला की रिक्वायर्ड रन 9.16 9 ते 10 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. त्यापैकी पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आले त्या 18 धावा. आता चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये 24. 55 लक्ष काढायचे. 18 धावा आलेत. अजूनही करायचे त्या मैदानाच्या आतमध्ये 37. चेंडू शिल्लक आहे ते 24. 24 बॉल अँड 37 टू विन. रिक्वायर रन रेट आपण बघतो की 9.25 वर गेलेला आहे. 9.25च्या गतीने बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या योगेश सरकार किनेश्वर या संघाला आपण पाहत आहोत. म्हणजेच बिग बॅश लीग सीझन 3 काल या स्पर्धेला सुरुवात झाली संध्याकाळी 17 मध्ये. अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा कोळेस्कर स्वतः ते उपस्थित होते. आपण बघतो की आजच्या दिवसामध्ये उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे उपस्थित आहेत. सचिव विराजी दाभेकर यांचा अत्यंत मोलाचा वाटा काल आपण बघितला. पूर्ण या टीमला मॅनेज करण्यामध्ये किंवा ते सामने कशाप्रकारे ठेवले जावे, 2 पूलचे 2 गटातले सामने कशाप्रकारे काल कंप्लीट केले, यामध्ये सुद्धा अत्यंत मोलाचा वाटा युवराज दाभेकरचा राहिला. त्यानंतर खजिनदार सुनील उतेकर आणि त्याचबरोबर सल्लागार संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण क्रिकेट स्पर्धा बघत आहोत. पुरंदर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित बिग बॅश लीग सीझन 3. चला मॅच जरा स्पीडअप करा. बॉलिंग मार्कवर पुन्हा वीरेंद्र. पॉवर प्ले मधला अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज. बघायचे पॉवर प्ले मध्ये तो 5 धावा खर्च करू शकतो. आता क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्फारण्यात आले, फलवण्यात आलाय. अशा मोमेंटला तो किती धावा इथे मात्र कमी खर्च करेल यासाठी चेंडू पुन्हा त्याच्या हातात देण्यात आलाय. समोर योगेश उभा आहे. बराच वेळ घेत आहे. एक तर विकेट किपर किंवा बॉलर दोघांपैकी एकाने फिल्डिंग लावा. मोमेंटम आहे, एक रिदम असतो तो तुटता कामा नये क्रिकेटमध्ये. वीरेंद्र मोरे खूप मोठा रनअप घेऊन सज्ज होतोय. काल आम्ही मिलिंदला बघितलं सगळ्यात मोठा रनअप घेऊन गोलंदाजी करत असताना. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज डाऊन द कॅच आणि रिटर्न कॅच पकडलाय. फलंदाज बाद. दिस इज अ बिग विकेट फॉर टीम. आपण बघतो त्याच्या आतमध्ये मराठा वॉरियर्स या संघासाठी आणि कॅप्टन डिपार्ट. योगेश शेलार बॅक टू डगआउट. असं वाटलं होतं की संगणक ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय, असं वाटलं होतं की एक हाती सामना तो घेऊन जाईल की काय. पण तो अडसर तो निश्चितच दूर केला तो गोलंदाज वीरेंद्र मोरेने. आणि या षटकात बघतो की त्याने विकेट काढली. मागच्या षटकात सुद्धा बघितलं की शेवट चेंडू त्याला विकेट मिळाली होती. आणि इथे मात्र निश्चित म्हणणे की हॅट्रिक बॉल आहे हा वीरेंद्रचा. हॅट्रिक बॉल आहे. बघायचं हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का. काल आपण एक हॅट्रिक बघितली होती या स्पर्धेमध्ये अभिकडून. रिदममध्ये प्रॉब्लेम. हॅट्रिकचा उल्लेख का करतोय गणेश. आपण बघितलं की पहिलं षटक टाकलं वीरेंद्र मोरेने पॉवर प्लेमध्ये, शेवट चेंडूवर विकेट काढली. दुसरं षटक तो स्वतः घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर विकेट काढली. म्हणजेच काय तर हा चेंडू हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा वीरेंद्र मोरे. समोर नवीन फलंदाज आहे. ओ मॅग्निफिसंट बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. काय कॉन्फिडन्स आहे बघा गोलंदाजीमध्ये. फलंदाज ज्याप्रमाणे पोझिशन घेऊन उभा आहे ना, गोलंदाजला माहिती होतं ऑलरेडी हा थोडासा घाबरलेला आहे आणि त्याचा फायदा उचलला. विकेट किपर क्लोज आहे, तो दबाव अजूनही होता फलंदाजावर. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज बघतोय फलंदाजीला आले तो म्हणजे नारायण.
मागे फटका ऑफर केला. आपण बघितलं की त्या ठिकाणी चौकार बघायला मिळतोय. फलंदाज स्ट्रायकिंगला नारायणच्या बॅटमधून आणि धावसंख्या आपण बघतोय धाव फरक म्हणजे 24 धावा 24. योगेश सरकार किनेश्वर वर्सेस मराठा वॉरियर्स मध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसाला तिसरा सामना ग्रुप डी मधला हा पहिला सामना आपण बघत आहोत. एकूण 4 ग्रुप आपण बघितले. काल सुद्धा आपण भरपूर काही हायलाइट्स बघितल्या. 100च्या पलीकडे एका संघाने धावसंख्या कुठली, अभिजितचं एक आपण मेडन, त्याचबरोबर मेडन नाही तर आपण बघितलं विकेट हॅट्रिक बघायला मिळाली. इंडिव्हिज्युअल सुद्धा आपण बघितलं की 50च्या आसपास सुद्धा बरेच फलंदाज पोहोचले होते. रिव्हर्सचा अटेम्प्ट म्हणजे टायमिंग करू शकलं नाहीये. विकेट किपर बघा, जसा चेंडूचा वेग आहे तसं स्वतःला पोझिशन करतोय, तसं जरा ऍडजस्ट करतोय. बघितलं की विकेटचा क्लोज उभा राहतो, थोडासा मागे जातो आणि चेंडू सुद्धा आपण बघतो की ग्रिप करतो एसटीच्या मागे. आपण संघाचा सलामीचा फलंदाज जो विकेट किपरच्या मागे आपण बघतोय, विकेटच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेत. धावसंख्या थांबली ती 24-24. वीरेंद्र मोरे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन नारायण समोर. ओ काय फटका आहे, चाबूक जणू काय चेंडूच्या कानाखाली आवाज काढलाय. सीमारेषे बाहेर जातोय चेंडू. पंच कन्फर्म करताय सीमारेषे बाहेर, षटकार. कन्फर्म केलं कारण आपण बघितलं की त्या ठिकाणी पावडर आहे व्हाईट कलरची, ती पावडर थोडीशी बाउन्स झाली, त्या ठिकाणी उडली आणि तेच पंचांनी कन्फर्म केलं. षटकार बघायला मिळतोय. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतोय की रन रेट हा 10चा आहे आणि धावा कुठल्या त्या धाव फलकावर 10च्या गतीने ते 30 धावा. अजूनही चेंडू शिल्लक ते 18 आणि करायच्या ते अजूनही 25 धावा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग नारायण. काल आपण अलंकार सारखा खेळायला बघितलं, काय झेल टिपला होता मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. फिल्डिंग सुद्धा अप्रतिम बघायला मिळाली. सुजितची बॅटिंग बघायला मिळाली. या बऱ्याचशा हायलाइट्स आपण कालच्या दिवसामध्ये अनुभवले आहेत. बिग बॅश लीग 2024 पर्व तिसऱ्यामध्ये प्रत्येकाचे आपण एफर्ट्स बघत आहोत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की ग्रुप ए मधून 2 संघ क्वालिफाय झाले. सुपर 8 मध्ये त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. मोरिया 11 या संघाने सलग 2 सामने जिंकले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये SKMB संघासमोर 2 हात करत असताना जेव्हा 6 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज होती, असं वाटलं होतं की त्याच्या आतमध्ये रोहन कदम तो सामना एक हाती फिरवेल की काय, आणि तसं त्याने बॅटिंग सुद्धा केली होती. 5व्या षटकापर्यंत सामना पूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल SKMB संघाचं होतं. पण निर्णय षटकात अशा गोष्टी घडल्या, असं काही चित्र घडलं जे कोणालाच अपेक्षित नव्हतं. 6 चेंडू 10 धावा असताना शैलेश केसरकरची जी गोलंदाजी ती सगळ्यांना प्रभावित करणारी ठरली. 10 धावा हव्या होत्या आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि 8 धावेने तो सामना एक चित्तथरारक विजय ओवी माही 11 या संघाने जिंकत असताना सुपर 8 मध्ये ग्रुप ए मधून प्रवेश केला. त्यानंतर आपण बघितलं की ग्रुप बी मध्ये जय झोलाई 11 तुर्बे सलग 2 सामने जिंकत असताना थेटमध्ये पोहोचला तो म्हणजे सुपर 8 मध्ये. आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये एक छोटंसं लक्ष घेऊन मैदानाच्या उतरलेला संघ आई कुलस्वामीनी 11 देवळे या संघाने 22 धावसंख्येचा पाठला केला आणि हा सुद्धा संघ पोहोचला तो सुपर 8 मध्ये. सूरज आणि चांगला फटका, वॅकेंट एरिया आहे, चेंडू निघून जातो डीप मध्ये आणि चेंडू निघून गेला वाईड स्ट्रॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा घेऊन चौकार. पप शॉट गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्ग सूरजच्या विरोधात आपण बघतोय फटकेबाजी होते आणि तो फटका आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला प्रदेशच्या बॅटमधून. प्रदेशने खातं चौकाराने उघडलंय. धावसंख्या आपण बघतोय जी पुढे सरसावली ती 34 वर. प्रचंड वेग होता. ऑप्शन थोडासा बाहेर वाईड यॉर्कर हाताळला होता. चेंडू लेंथ गोलंदाजी आपण जर बघितली तर अजिंक्य पवार ज्याने मात्र इम्प्रेस केलं. लेंथ गोलंदाजी काय असते सध्या बॉल आपण बघतो की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ही लेंथ गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, गुड लेंथ आहे, हे सर्व लेंथ गोलंदाजी जी असते ना ती भरपूर प्रभावी ठरली सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. थांबून एक्झिक्यूट केला. पॅरल स्ट्रोक आहे. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ निघून जाईल. तो खेळाडूला टाटा बाय बाय करून सीमारेषा बाहेर. चौकार. वरून त्याच्या डोक्यावरून आणि सांगत होता की चेंडू तुला चेंडूवर यायचं आहे, चेंडूची वाट बघायची नाहीये.
हो, हा चेंडू वाईड वर्कर पुन्हा एकदा मागे जातोय. बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला, मागे गेला चेंडू. डॉट बॉल, धावसंख्या 38, 38 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तेव्हा सुरतने गोलंदाजी केली, पॉवर प्लेमध्ये 13 धावा खर्च केला, विकेट मिळाला नाही. आणि इथे सुद्धा आपण तेच बघतोय की त्याचा खरपूस समाचार घेत आहेत फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा खर्च केल्या 2 चौकाराच्या मदतीने. हो, अजून एक चांगला चेंडू, गुड कमबॅक. सूरज आता मात्र कमबॅक करत असताना, रिप्लाय करत असताना, डॉमिनेट करत असताना फलंदाजांना. 55चं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला म्हणजेच योगेश सरकार किनेश्वर संघ. धावसंख्या 38. आतापर्यंत 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. हो, बघायचंय चेंडू ऑन ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय एक्झॅक्टली सीमारेषेवर, बरोबर बाउंड्रीच्या किंचित आतमध्ये झेल टिपलाय आणि किती मात्र खेळ समाप्त होतोय. तो प्रदेश बॅक टू डग आउट. मध्ये तरी आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे खास करून शेवटच्या स्पर्धेमध्ये. त्याला आपण खेळ ज्याप्रमाणे बघितला, संदीप कदम, रोहन कदम, रेवण कदम शेवटच्या टप्प्यात चमकला. आणि त्यानंतर आपण बघितलं की आजच्या दिवसामध्ये कल्पेश मोहितेकडनं अपेक्षा जास्त होती. एक फटका त्याच्या बॅटमधून बघितल्यानंतर तो पुढच्या चेंडूवर बाद झाला. एक षटकार त्याने मारला, त्याचा जो टिपिकल शॉट होता. आणि बॅटिंगसाठी पोहोचल्या मैदानाच्या आतमध्ये तो मंगेश, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, स्ट्राईक एंडला उभा आहे. तो चेंडू समोर एक्झिक्यूट केला, काय फटका बघूया त्या ठिकाणी, फक्त बघत राहिलाय. काय टायमिंग, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू गुल, षटकार. अप्रतिम फलंदाजी नारायणकडून, नारायण दराडे. हा चेंडू थोडासा मागे जाऊन बॅकफिल्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टिकच्या बाहेर दबाव गोलंदाजावर, षटकार मारल्यानंतर. नाव तर नारायणचं नारायण दराडे आहे, पण समोरच्या संघावर त्याने दरड कोसळली आहे. अशी फलंदाजी केली आहे. 2 षटकार मारलेत, 1 चौकार मारलेत. बेधुंद फलंदाजी करतोय ग्राउंडवर. धावसंख्या 45. हो, इथे मात्र लास्ट वेळेला स्टिअर केलं आणि चेंडूला पाठवले, म्हणजे गलीमध्ये क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. 95 त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही, कारण तोपर्यंत फलंदाज आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये, पॉपिंग रिच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करतोय. धावसंख्या 46, 46, 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग. इव्हन आपण काल पण बघितलं की गणेश पहिल्या 2 सामन्यामध्ये जेव्हा 44 करायच्या होत्या त्याचा पाठलाग झाला नाही, 50 करायच्या होत्या सेकंड मॅचमध्ये, त्याचा पाठलाग झाला नाही. तिसऱ्या मॅचमध्ये असं वाटलं की 65 धावा झाल्या, आता मात्र सामना एकतर्फी बघायला मिळेल की काय, पण तो सामना एकतर्फी झाला. पण जेव्हा त्या धावसंख्येचा पाठलाग झाला तेव्हा तो एकतर्फी झाला, अवघ्या 4 षटकांमध्ये. हो, बघायचा अप्रतिम गोलंदाजी, चांगला चेंडू. आणि इव्हन त्या 65 धावसंख्येचा पाठलाग फक्त 2च फलंदाजांनी, त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी केला आणि मॅच जिंकून दिली ती सुजितने. संघ होता आई कुलस्वामिनी देवळे, विहान 11 खांडस संघासमोर, त्यांनी मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला. हो, फक्त आपण बघतोय की बॅट खूप वेगाने फिरते आहे. बॅट आणि चेंडूचं काहीच कनेक्शन नाहीये. 55 इशारा लेग बाईटचा होतोय. शोल्डर स्ट्रॉंग आहेत, बॉडी आपण बघितलं तर आपण पर्सनॅलिटी बघतोय ती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ती मंगेशची. फोरआर्म स्ट्रॉंग आहेत, शोल्डर स्ट्रॉंग आहेत, पण बॅट फक्त गोफणीसारखी फिरते आहे, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. धावसंख्या 47, 47. पण नारायणचा मी खरंच कौतुक करेन, नो बॉल,
दबाव. नारायण जेव्हा समोर असतो ना तेव्हा धडकी भरते गोलंदाजाला, कारण नारायणची बॅट फक्त षटकारांची भाषा बोलते. 2 षटकार 1 चौकार त्याने मारला ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर 4थ्या क्रमांकावर त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. समोरचा गोलंदाज पूर्णपणे डॉमिनेट झालाय की चेंडू एक्झॅक्टली तर नारायणला टाकू कुठे, आणि लास्ट वेळेला कट केलाय तिथे तसे काय क्वीजला घेण्याचा प्रयत्न, इथे विकेट गमावी लागेल. आता मात्र मंगेशला लगेच जसा तो जेवढ्या वेगाने गेला ना स्ट्रायकिंग एंडला तेवढ्याच वेगाने ग्राउंडच्या बाहेर सुद्धा येईल. फलंदाज बाद. हॅलो, इथे आगमन झालंय गणेशजी घाडगे आणि मंगेशजी घाडगे यांचं. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीने करूया आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. 7 चेंडू आणि आता मात्र 7 धाव्यांचीच आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल अँड 7 टू विन. स्ट्रायकिंग केला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच नारायण. अवे फ्रॉम द बॉडी, काय फटका आहे. पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला काढलं, एकदा तिथे कंप्लीट झाली चेंडूवर आणि चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग आदित्यकडून. पंचांचा इशारा नो बॉल, नो +1. 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर आणि धावसंख्या एक्झॅक्टली 50 धावा. 50 अप फॉर टीम योगेश सरकार किनेश्वर या संघाची. धावसंख्या 50 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीट, जो फलंदाजीला आपण बघतोय तो लक्ष्मण पोहोचलाय, म्हणजेच काय तर नारायणच्या आता मात्र साथीला पोहोचलाय लक्ष्मण. 5 धाव्यांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. हे सुद्धा तेच आपण बघतोय, बॅट गोपडीसारखी फिरली आहे आणि चेंडू निघून गेलाय. तो आपण बघतोय की फ्लाइंग स्लीपमध्ये. षटक समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतोय की रन रेट हा 10चा आहे आणि धावसंख्या 50 धावा धावफलकावर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. बघायचं आहे कालच्या दिवसातला शैलेश केसरकर असा कुठला गोलंदाज इथे मात्र बघायला मिळतोय का, तो मराठा वॉरियर्स या टीममध्ये. कारण ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली, 6 चेंडू 10 धावा डिफेंड करत असताना अवघ्या 1 धावेचं षटक. समोर कसलेला मुरला एक बाहुबली फलंदाज त्या ठिकाणी होता, तो म्हणजेच रोहन कदम, आणि त्याला समोर आपण बघितलं की 4 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. तशा एका षटकाची गरज आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 8वा सचिन रमेश तेंडुलकरने 2 वेळा हा कारनामा केलाय, जेव्हा 6 चेंडूत 6 धावा, 6 चेंडूत 5 धावा अशा मुवमेंटला सामना जिंकून दिला गोलंदाजीतून. तशा एका खेळाडूची गरज आहे मराठा वॉरियर्सला. पण ज्याप्रमाणे फलंदाजी आपण बघतोय नारायणची, समोरच्या संघाला फक्त चिंतन, म्हणजेच काय तर तुम्ही फक्त नारायण नारायणच करत बसा, माझ्याच नावाचा जप करा, नारायण नारायण, अशी बॅटिंग केली ग्राउंडवर. 6 चेंडू शिल्लक आणि 5 धाव्यांची गरज. चला मॅच जरा स्पीडअप करा. चिन्मय, जो या संघाचा आघाडीचा फलंदाज सुद्धा आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 5 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंगला नारायण, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो लक्ष्मण. आपण बघत आहोत बिग बॅश लीग सीझन 3 टायगरचं अप्रतिम असं मैदान, ज्या ठिकाणी एक अप्रतिम दर्जाची कल्याण डोंबिवलीतील रजनी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ डायगर, ग्रामस्थ मंडळ डायगर यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा याच ग्राउंडवर पाहायला मिळते. एक सुरेख आयोजन बघायला मिळतं त्या स्पर्धेमध्ये. चिन्मय ऑन स्टाईलला खूप चांगला फटका, वॅकेंट एरिया, चेंडू निघून गेला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे. चौकाराने मात्र हा सामना फिनिश केलाय. सीमारेषेबाहेर 4 धावा आणि सामना इथे जिंकलाय तो योगेश सरकार किनेश्वर या संघाने. आमच्या संघटनेचे सचिव युवराजी दावेकर यांचे इथे आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या समर्षण कक्षातून. काल खूप मोठी जबाबदारी पार पडली, आज सुद्धा मात्र तेवढी तीच जबाबदारी पार पाडायची आहे. उद्या दिवसात सुद्धा तीच जबाबदारी पार पाडायची आहे आणि अप्रतिम क्रिकेट तुम्हाला बिग बॅश लीगच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळतंय.